नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या नव्या कोरा एपिसोडमध्ये मी अभिषेक तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा एपिसोड हा योगाबद्दल आहे, योगाभ्यासाबद्दल आहे आणि आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शुभदा लेले. शुभदा मावशी, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही एक आर्किटेक्ट आहात, पण तुम्ही शुभयोगा केंद्राच्या फाउंडर आहात. तर शुभयोगा केंद्र चालू करण्यामागची प्रेरणा काय होती? म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीने मोटिवेट केलं की आपण फक्त योगा शिकला नाही पाहिजे, पण योगा शिकवला सुद्धा पाहिजे? सो ती एक स्टोरी आम्हाला सांगून हा एपिसोड आपण चालू करूया. अभिषेक, धन्यवाद तुम्हाला इथे बोलावल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आणि आल्याबद्दल. माझा अभ्यास परत एकदा मला उजळणी करता आला. म्हणून तुम्ही हा सगळा अभ्यास इथे मांडून नाहीतर आतापर्यंत नुसतं आपलं बाष्कळ बडबड, म्हणजे रामदास स्वामी असं म्हणाले बाष्कळ बडबड करू नका. पण असं करत करत खरंच गेली 25 वर्ष कशी गेली माहिती नाही, पण त्याच्या अगोदर खरंच मनापासून अभ्यास केला होता आणि तो परत तुम्हाला नव्याने एक अभ्यासाकडे घेऊन गेलास, त्याबद्दल तुझं अगदी अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. कारण योग ना हा अथांग समुद्रासारखा आहे. एकदा का तुम्ही त्याच्यात शिरलात की तुम्हाला समजतं की किती शास्त्र त्याच्यामध्ये गुंफलेली आहेत. आता सुरुवातीलाच आपण जी प्रार्थना म्हणतो पतंजली महामुनीची की योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीना पतंजली प्रांजलिरानतोस्मी. म्हणजे योगाने चित्ताची शुद्धी होते, व्याकरणाने वाचेची शुद्धी होते आणि वैद्यक शास्त्राने शरीराची शुद्धी होते. असं सांगणाऱ्या पतंजली महामुनींना आपण सर्वप्रथम आपल्या वर्गाच्या आधी नमस्कार करतो. कारण पातंजल हे योगदर्शन हे षट दर्शनांपैकी एक दर्शन मानलं जातं. ओके. म्हणजे हा सगळा अभ्यास किती आता सगळ्यांना माहिती आहे हे मला माहिती नाही, पण षट दर्शन आपण गुगलमध्ये सर्च केली तर मिळतात. पण षट दर्शन ही आपल्या ऋषीमुनींनी पहिल्यापासून जे जे काही त्यांना विश्वनिर्मिती कशी झाली, ब्रह्मांड काय आहे, आपलं शरीर काय आहे, हे सगळी जशी शास्त्र ते शिकायला लागले, तसं मी त्याला जे जे काही आजमायला लागलं, त्यांना समजायला लागलं, तशी त्यांनी ती लिहून ठेवली वेगवेगळ्या विषयांमधली. त्याच्यामध्ये योगविषयक जी माहिती आपल्याला दिली आहे ती पूर्णपणे पतंजली महामुनी दिलेली आहे. ओके. आणि पतंजली महामुनी जास्ती त्याच्यामध्ये त्यांनी राजयोगावर भर दिला आहे. त्यांनी 196 योगसूत्र लिहिली आहेत. पतंजल योगसूत्र अशा भारतीय मानसशास्त्र अशा यांनी ते प्रसिद्ध आहे. पतंजली महामुनींबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे जेव्हा आपण त्यांची मूर्ती बघतो तेव्हा मला असं वाटलं की एक देव आहेत किंवा नक्की काय, म्हणजे ते एक ह्युमन बिईंग होते की आपण त्यांना ॲज अ देव म्हणून पूजतो? म्हणजे नक्की काय आहे? आता कसं आहे माहिती आहे का की एक माणसं, आदर्श माणसं ही जेव्हा चांगल्या विचारांनी काहीतरी चांगलं समाजाचं करायला लागतात तेव्हा ते देवस्थानी जाऊन बसतात. बरोबर. ती असतात मनुष्यच. बरोबर. ती एका वरच्या लेवलवरती अजूनही असतात असं म्हणतात आपल्याकडे. मनुष्याचा जेव्हा देह होतो तेव्हा ती वरच्या थरामध्ये जातात, पण तिथेच असतात जोपर्यंत त्यांचं पूर्णपणे आत्म्याचं परमात्म्यात विलीन होत नाही तोपर्यंत. तर पतंजली महामुनी हे देखील ऋषीच होते. अच्छा. ते इसवी पूर्व 2ऱ्या शतकामध्ये त्यांचं सगळं हे अभ्यास सांगितलेलं आहे. आणि थोडंसं ते 6 शतकापूर्वी, इसवी सन पूर्व 6 शतकापूर्वी बुद्धाचं बरंच जे काही तत्त्वज्ञान होतं ते थोडंसं पतंजली महामुनींना आवडलं, म्हणून त्यांनी त्याच्यावरती जास्ती अभ्यास करायला सुरुवात केला. ओके. फक्त फरक एवढाच पतंजली महामुनींच्या योगसूत्रांमध्ये की त्यांनी ईश्वराला मानलं. बुद्धाचं आणि जैनांचं हे नास्तिक दर्शन होतं आणि ही जी आपल्याकडे षड्दर्शन आहेत त्याला आस्तिक दर्शन म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी
ईश्वर आहे, कुठेतरी कोणीतरी आहे, की आपल्याला सगळं समजू शकत नाही. आपलं काय होणार, काय आहे, उद्याचं काय होणार, आपण काही समजू शकत नाही. कारण कुठेतरी तो वरती आहे. आणि आपल्या शरीरामध्ये असलेला जो आहे त्याला म्हणतात जीवात्मा, म्हणजे तो बरोबर. आत्माच आहे. आणि हे मन, बुद्धी हे सगळं त्याच्यावरचं एक आवरण आहे ती. बरोबर. तर पतंजली महामुनी ही आवरण काढण्यासाठी या 196 सूत्रांची रचना केली आहे. ही त्यांनी स्वतःने केली. आणि शुभयोगा केंद्र जे तुम्ही फाउंड केलेलं आहे ते ह्या सूत्रांवरती बेस्ड योगाभ्यास शिकवतं. आता कसं आहे, शुभयोग केंद्र हे खरं म्हणजे उपचार केंद्र आहे, योगोपचार. योग उपचार. ओके. कारण योगामध्ये खरं पूर्वी असं कोणी विचारच केला नसेल या ऋषीमुनींनी की कुठेतरी पुढे आपण जाऊन उपचारासाठी म्हणून योग वापरू. ओके. त्यांनी सरळसोट साधी आसनं फक्त निर्माण केली. त्यांना जसं जसं वाटलं. आणि त्याला परत एक अतिशय महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. आता तू जर बघितलंस, त्याआधी मी जरा थोडंसं पतंजलींच्या त्या सिम्बॉलिक फिगरकडे जाते. ओके. कारण पतंजली महामुनी हे ऋषीमुनी आहेत. काही योग केंद्रांमध्ये त्यांचं ऋषीची प्रतिमा दाखवली, बरोबर. पण आपण आपल्या योग केंद्रामध्ये त्यांची सिम्बॉलिक फिगर दाखवली. ती कशी आहे की खाली त्यांचं सर्पावस्था आहे, बरोबर. अशी सर्पावस्था दाखवली. आणि नंतर हे उत्क्रांत शरीर आहे. ओके. आता सर्प कसा असतो की रांगत सर्प असतो. पूर्णपणे गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने चालत असतो. बरोबर. म्हणजे असं असं जातो. त्याच्यावर गुरुत्वाकर्षणाची कुठल्याही प्रकारे ओढ नसते. त्याच्यात ते 4 पायांचा प्राणी, येतो. त्याचा देखील पाठीचा कणा पूर्णपणे समांतर असतो. समांतर असतो जमिनीला. त्यामुळे त्याच्यावर देखील गुरुत्वाकर्षणाची एवढी खेच नसते. पण त्याच्यामधून 84 लक्ष योनी सांगितलंय जीवाच्या, त्याच्यामधला सर्वात उत्क्रांत म्हणजे मनुष्य प्राणी. आणि मनुष्य प्राणी हा एकच असा आहे जीव की तो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने उभा राहू शकतो. बरोबर. आणि म्हणूनच त्याला योगाची अत्यंत जरुरी आहे. कारण आपल्यावरती गुरुत्वाकर्षण शक्ती सतत काम करत असते आणि आपल्या शरीराला खाली ओढत असते ती. म्हणजे बरोबर. आपण बघितलं काही टाकलं तर खाली पडतं. बरोबर. ते काही बदललं नाहीये कुठेही. त्यामुळे आपलं शरीर पण जर का आपण व्यवस्थित आपल्या शरीरात सुदृढ ठेवायचा प्रयत्न केला नाही, आपण हा योगाभ्यास केला नाही, तर आपलं पण शरीर असं असं पडायला लागतं. बरोबर. आपण बघितलं बरोबर की म्हातारी माणसं ती परत 4 पायाचं ती परत अशी 4 पायाच्या प्राण्याप्रमाणे व्हायला लागतात. बरोबर. दुसरं असं की आपण मनुष्य प्राणी पहिलं वर्षभर आसनं करत 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 आपण शेवटी ताडासनापर्यंत येतो. कसं काय? म्हणजे कसं की सुरुवातीला आपण एखादं बाळ जन्माला येतो तेव्हा ते शवासनामध्ये असं सर्पावस्थेमध्ये असतं. बरोबर. आपण त्याला उचलतो, आपण त्याची मान धरतो आणि असं आपण त्याला सगळीकडे घेऊन जातो. मग काय होतं 3 महिन्यांनी की बाळ जसं त्याचे मानेचे स्नायू बळकट व्हायला लागतात, त्याच्यामध्ये शक्ती यायला लागते, तसं तो मान उचलतो. मग आपण आधी कौतुकाने अरे मान उचलली म्हणतो आपण. आणि असं बघितलंस तर तीच आपली भुजंगासन 1 त्याला आपण म्हणतो. मग त्याच्यानंतर बाळ हळूहळू आणखीन छाती उचलतो, त्याच्या पाठीमध्ये आणखीन बळकट यायला लागते आणि तो पूर्णपणे वरती उचलला जातो. जसं आपला सर्प जो आपण हे करतो, फणा करतो, नागाचा फणा आपण म्हणतो, त्याला आपण भुजंगासन 2 असं म्हणतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये समजायला, कारण ज्याला काय कंबर दुखी आहे त्याला आपण म्हणतो की तू भुजंगासन एकच कर. बरोबर. तर 3 महिन्याच्या अवस्थेमध्ये परत तू जा. बरोबर. बॅक टू बेसिक्स. मग नंतर म्हणजे मग पहिलीमध्ये प्रवेश त्याचा होतो. मग नंतर तो हळूहळू कमरेचे जे स्नायू सशक्त व्हायला लागतात आणि तो रांगायला लागतो. आणि ते आपण मार्जनासन म्हणतो आसनांमध्ये. बरोबर. मग त्याच्यानं तो बसायला लागतो.
त्याचे हळूहळू आणखी इकडचे स्नायू, लॅटरल स्नायू त्याचे हळूहळू काम करायला लागतात, ते बळकट व्हायला लागतात. मग तो बसतो, त्याला आपण बद्धकोन असं म्हणतो. मग तो कुठे रेलिंग मिळालं त्याला तर त्याच्या साह्याने तो उभा राहतो, खाली बसतो, उभा राहतो, खाली बसतो. याला आपण नी स्ट्रेंथनिंग वॉर्मअप्स म्हणतो. आपण हेच करायला लावतो. हे आपण की तो आपण ते पकडा, तुम्ही गुडघे दुखतायत ना तर हळू वर या, उत्कट असं म्हणतो त्याला आपण. वर या, खाली या, तेच लहान बाळ करत असतं. आणि मग एक दिवस ते उभं राहतो. मग आपण म्हणतो अरे बाळ उभं राहायला आम्ही नाही पाहिला. आणि ते ताडासन आहे आपलं, की साम्यावस्था आपण करून आपण पायांवरती थोडंसं बळकट व्हायला लागतो. पायाचे स्नायू आपले बळकट होतात आणि ते मूल उभं राहू शकतं पावलांवरती. आणि मग परत आपण विसरून जातो ही सगळी आसनं. आणि मग आपण म्हणतोय, आता तू मला विचारतोयस की योगामध्ये एवढं महत्त्व काय, योगा साधना कशासाठी करायची आपण. तर आपण जे 1 वर्षभर करत आपण बळकट स्नायू होत आपण उभं राहायला लागलो, ते आपण नंतर विसरून जातो. आणि परत काहीतरी दुखायला लागलं की मग परत आपण बघतो, अरे आता मी काय करू, असे आपण योगाकडे वळतो. सो आता बरीच लोक जी आहेत ना ती योगाला फक्त शारीरिक व्यायामाचा प्रकार म्हणून बघतात, बरोबर? तुमची योगाबद्दलची व्याख्या काय? आता बघ, शरीरशास्त्र जे आहे ना ते अतिशय अद्भुत, उत्कृष्ट असं शास्त्र आहे. कारण आपण बघितलं की इतकं सुंदर आपल्या परमेश्वराने शरीर दिलं आहे की त्याच्यामध्ये खूप असं हिलिंग पॉवर पण आहे. आपण बघतो की खरचटलं की आपल्याला काही करायचं नसतं, ते असंच ठेवतो आपण, उघडं ठेवतो आणि ते बरं होतं. बरोबर. तुला सध्या हार्ट अटॅक येतो माणसाला, काय करतात डॉक्टर्स, त्याला झोपवून ठेवतात ना ICU मध्ये. कोणी त्याला त्रास द्यायचा नाही. म्हणजे त्याची जी आतमधून जी वैश्विक शक्ती आहे त्याला मिळालेली, ती त्याला बाहेरून येते. तो श्वासोश्वास घेत असतो तिथे आणि हळूहळू त्याची शरीर व्यवस्थित व्हायला लागतं. आता तू सांग मला की केवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे शरीरामध्ये आपल्या, की आपल्याकडे हिलिंग पॉवर आहे ती. आणि त्याच्यामुळे शरीरशास्त्र जे आहे आणि शरीरामध्ये जसं आपल्याकडे हिलिंग पॉवर आहे तसं आपण बघतो की जर का आपलं हे शरीर बनवलेलं जे आहे ते आपलं पहिलं हाडं आहेत, आपली स्ट्रक्चर आहेत म्हणे, वर्षानुवर्ष हे शरीर आहे, त्याच्यामध्ये काही अपडेशन आलेलं नाही आहे. आत्ता आपण बघतो सारखी अपडेटेड होत असतात. आपण जे मनुष्य निर्मित जे आहे ना सारखं अपडेट करावं लागतं आपल्याला, तेव्हा ते कुठेतरी परत आपल्या मदतीला येतं किंवा आपल्याला उपयुक्त होऊ शकतं. पण परमेश्वराने शरीर जे बनवलं आहे ना ते इतकं अपडेशन नाहीच, त्याला अपडेट करावंच लागलं नाही, गरज लागली नाही. आता आपण बघितलं की खांदे आपले असे बनवलेले आहेत की हात आपण वर पूर्ण करू शकतो आणि काही वरचं आपण काढू शकतो. कारण काय, तो जर का सांधा बघितला असतं तर हात असा बाहेर आहे, पण त्याला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. पण तो दिखळायचा संभव असतो जर का आपण चुकीचं काही केलं तर. गुडघ्याचा आपला सांधा आहे, त्या सांध्यावरती एक छोटंसं वरती निकॅप आहे, त्याला आपण पटेला म्हणतो. त्यामुळे तो सांधा उलटा जात नाही, आतमध्ये येतो, असा सरळ राहू शकतो. आणि आपल्याला आपण बघितलं तर आपल्या मांडीचं हाड, गुडघ्याचं हाड आणि आपल्या घोट्याचं हाड, म्हणजे हे सांधे, हे आपण इतके व्यवस्थित बनवलेले बघतो की आपला मांडीचा सांधा काय बाहेर येत नाही, जसा असा आहे तो. सो किती व्यवस्थित शरीर बनवलेलं आहे. आता मी तुला मगाशी म्हटलं की मला मांडी घालून बसायला आवडतं, कारण जे लॅटरल रोटेटर्स आहेत ना हिप जॉईंटच्या इथले, ते पूर्णपणे आपल्याला लॅटरल करू देतात. पण अदरवाईज आम्ही काय म्हणतो, तुम्हाला ताडासनामध्ये उभं राहताना किंवा कुठलंही आसन तुम्ही करताना तुम्ही ती पावलं अशी आतमध्ये वळवा. म्हणजे काय होतं की तुमच्या घोट्याचा सांधा, गुडघ्याचा सांधा आणि मांडीचा सांधा याची अलाइनमेंट व्यवस्थित राहते.
किती वेळ तू उभा राहा. जर का तू ताडासनामध्ये असं पावलं आतमध्ये ठेवून उभा राहिलास ना, तुला किती वेळ उभं राहतं, तुला त्रास होत नाही. पण तू जर का एका बाजूला झुकलास, तुझी गुरुत्वाकर्षण आता आपल्याकडे 206 हाडांमध्ये जवळजवळ 80पेक्षा जास्ती हाडांच्या 80, 82, 84 पर्यंत हाडांच्या जोड्या आहेत. जोड्या म्हणजे कशा? जोड्या म्हणजे असा बघ, पाय या जोडी आहे, ओके, हात हे जोडी आहे. म्हणून आपली साम्यावस्था ठेवावी लागते आपल्या शरीराची. ती जर का तू चुकीचं हे केलंस, एका बाजूला असं वळून असं बसलास, खूप वेळ बसलास, म्हणजे आम्ही योगोपचार आमच्या शुभोपचार केंद्रामध्ये आलेल्या यांना विचारतो, तुम्ही काय करता? तो सांगतो, मी संबंध दिवस मांडीवर मांडी घालून बसतो. मग काय होणार त्याचं? असं ते सगळं शास्त्र आहे. सो आपलं जे शरीर आहे ते इतकं सुंदर बनवलेलं आहे. अशा 200 जोड्या म्हणजे 206 हाड आहेत. आता त्याच्यावरती तो जो आपला मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते वरती आहेत आपले, आणि ते पण जोड्यांनीच कामं करतात ना. मग नंतर आपल्या आतमध्ये जे आहेत ते आपले सगळे संस्था आहेत. त्या आपली मज्जा संस्था, आपली श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, एवढ्या संस्था आपल्या शरीरामध्ये काम करतायत. आणि असा विचार कर, मी गमतीत सांगते कधी कधी, की जर समजा परमेश्वरनी आपल्या हातात म्हणजे मनुष्याच्या हातात तुला वेळ मिळेल तेव्हा श्वास घे असं म्हटलं असतं, तर आज मला वाटतं आपण श्वासच घेतला नसता. राईट, ते ऑटोमॅटिक मोडवरती चालते. त्याच्यामुळे या सगळ्या संस्था आहेत ना, त्या सगळ्या ऑटोमॅटिक संस्था चालत आहेत. त्याच्यामध्ये आपण कधी जागे होतो? जेव्हा त्या बिघडतात तेव्हा. मग मनुष्याची धावपळ सुरू होते, आता मी काय करू म्हणून. आणि हे योगशास्त्र आहे ना, हे ह्या सगळ्याला बांधणारं शास्त्र आहे. सो आता जसं तुम्ही म्हणालात की योगा हे फक्त व्यायाम प्रकार नाही आहे, तर आपल्या पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या संस्था यांना एकत्रित करून बांधणारं एक शास्त्र आहे. योगाचे वेगवेगळे घटक आहेत, जसं आसनं आहेत, ध्यान आहे, प्राणायाम आहे. ओके, सो हे सगळे घटकं जी आहेत ती एकत्रितपणे या संस्थावरती किंवा आपल्या शरीरावरती कसं काम करतात? आता पतंजली महामुनींनी त्यांच्या या मी म्हटलं राजयोग त्याला म्हणतो, कारण काय, त्यांनी जास्ती लिहिलंय आपल्या मनावरती. मन हे आपल्या सगळ्या इंद्रियांचा राजा आहे. ओके, आपल्या मनामुळे सगळी आपली धावपळ आणि गडबड चालू असते. कारण मन कसं आहे माहिती का, सारखं असं, त्याला माकडाची उपमा दिली, चंचल, पण माकडाची उपमा दिली या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, असं असतं ते. म्हणजे मला एखादी गोष्ट माहिती आहे की ती केल्याने कदाचित ती केल्याने ते बरोबर नाहीये, तरी पण मन ते करायला सांगतं आणि आपण ते करून मोकळे होतो. सो मन तुम्हाला काहीतरी सांगतं, बुद्धी आतून सांगत असते हे तू करू नको. कारण मन सगळं ना, जे काय सुखासीन आहे, जे काय सुख देणार आहे त्याच्याकडे धावत असतं. शॉर्टकट. म्हणून रामदास स्वामींनी 206 मनाचे श्लोक लिहिलेत. त्यांनी म्हटलंय, नको रे मना क्रोधा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. पण जेव्हा आपल्याला क्रोध येतो ना, तेव्हा आपण थांबतच नाही तिथे. पण सगळं हे योगशास्त्र जे ना, ते आपल्याला थांबायला शिकवते. कारण हा संबंध अष्टांग योग आपल्याला पतंजली महामुनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणतात यम, म्हणजे सामाजिक समाजामध्ये वावरताना तुम्ही काय काय बंधनं पाळा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आता अपरिग्रह तुला सांगते काय, मॉलमध्ये गेलो आपण, एवढं ठेवलेलं आहे आता,
हे घेऊ का ते घेऊ, आणि सारखं ते आपण जमवत बसतो. माझ्याकडे कपाट एवढंच, पण माझ्याकडे 50 कपडे असतात. हा अपरिग्रह तुम्ही हळूहळू थांबवा. यमामध्ये बरंच सांगितलंय, ज्याच्यामध्ये समाजाला तुम्ही त्रास देत नाही, समाजामध्ये जी बांधिलकी जी तुम्ही एक बंधनं ठेवायची ती या यमामध्ये सांगितली आहेत. ते जर का तुम्ही करत असाल, नंतर नियम, म्हणजे ते पहिलं सांगितलंय त्यांनी. आज आपण काय करतो, फक्त माझ्यासाठी बघतोय. राईट. आपण या समाजासाठी काही विचारच करत नाहीत. हे कसं, मी चिडलो तर कोणाला त्रास होईल का, कोणाला. अहिंसा जी सांगितली पहिली, जी बुद्धाने सांगितली, ती पतंजलींना आवडली. की पहिलं अहिंसा. उगाच कशाला तुम्ही कुणाला बोलता, कशाला. जेव्हा तू एखाद्यावरती ओरडतोस तेव्हा त्याचा त्रास तुला होतो. तू 2 दिवस त्याच्यानंतर विचार करत बसतोस की मी कशाला ओरडलो. पण त्यावेळेस तुला स्वतःला थांबवता येत नाही, कारण तू रागावलेला असतोस, तू क्रोधात असतोस. सो त्यांनी म्हटले, पहिलं तुम्ही यम पाळा, मग तुम्ही नियम पाळा. नियमांमध्ये काय सांगितलं, व्यक्तिगत उन्नतीसाठी काय करायचं. सो शौच, मनाची आणि बाहेरची शुद्धी, संतोष, समाधान. जे काय मला दिलेलं आहे देवानी, त्याच्यामध्ये तुम्ही समाधान पाळा. हे समाधानी जर का तुम्ही असलात ना, तर तुम्ही धावणार नाही मनाच्या मागे. संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असं सांगितलं. हे झालं नियमांमध्ये. त्याच्यानंतर आसन येतं, म्हणजे शरीराची शुद्धी. या सगळ्या शुद्धी येतं. शरीराची शुद्धी त्यांनी फक्त 3 सूत्रांमध्ये सांगितली, की तुम्ही शरीर आसनांच्या मार्फत शुद्ध ठेवा. ती शुद्धी झाली तरच तुम्ही प्राणायाम व्यवस्थित करू शकाल. जोपर्यंत तुमचे हे श्वासनलिका शुद्ध नाहीत, तोपर्यंत तुम्ही प्राणायाम काय करू शकता. शुद्ध म्हणजे नक्की काय, म्हणजे सर्दी खोकला. क्लीन, क्लिअर. ओके. म्हणजे शुद्ध म्हणजे स्वच्छ. मग ते जे जलनीती वगैरे, ते पण शुद्ध करण्याचे मार्गच आहेत ना. त्याला हठयोग आहे. ओके. म्हणजे हठयोगाच्या शिडीने तुम्ही राजयोगाकडे पोचता. असं म्हणजे राजयोगामध्ये पतंजलीचं आहे. हठयोग आणिकच वेगळे वेगळी आसनं सांगतो. मी आत्ता माझ्याकडे हठयोगाचं हे पुस्तक आहे, जे माझ्या काकांनी लिहिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की वेगळी आसनं कशी करा. आणि मग प्राणायाम. म्हणजे हे आपल्या ऋषीमुनींनी न तेव्हापासून इतकं ते म्हणजे तेव्हापासूनच आहे. त्यांनी एवढा अभ्यास केला, ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे. आणि त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. जे प्राचीन आहे आणि खूप प्राचीन आहे आणि खूप त्यांनी अभ्यास केलाय त्याच्यावरती. आपण अजूनही वरवरच अभ्यास करतो त्याचा, कारण आता संस्कृत येतं कोणाला, त्याच्यापुढे ते भाषांतर केलं. आज तू मला एक सोय दिलीस करून की मराठीमध्ये तुम्हाला बोलायचं आहे. आजकाल जिथे कुठे सांगतात बोलायला, ते म्हणतात नाही इंग्लिश, यू हॅव टू टॉक इन इंग्लिश. मग त्या इंग्लिशमध्ये तुम्ही काय हे सांगणार वाचून, की अथासने दृढयोगी वशीहित मिताशन गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. म्हणजे असं की आसनांचा उत्तम अभ्यास करून, पतंजली सांगितलं आसनांचा अभ्यास करा. इंद्रियांना जिंकून घेतलेल्या, आसनांचा अभ्यास केल्यावर काय सपोज तुम्ही व्हायला पाहिजे, की तो इंद्रियांना जिंकतो. अपरिग्रह, बॉडी नाही, इंद्रिय. ओके. हा, ओके. इंद्रिय, जी इंद्रिय आहेत ना, जी तुम्हाला सारखी सांगतात धावा ह्याच्या मागे, म्हणजे काया वाचा मन त्याच्यामध्ये येतं. काया पण आपली सुखासाठी धावते, बरोबर, म्हणजे वाचा पण आपली सुखासाठी धावते. आणि मग इंद्रिय जी काया वाचा, ज्याच्यावर सगळ्यात तुम्ही तप करा, या सगळ्या तुम्ही हातामध्ये घ्या, म्हणजे त्याच्यावर तुम्ही जय मिळवा. आणि ही जी सगळी इंद्रिय आहे, नाकानी, नाक, कान, डोळे, त्वचा, सो काय आपण ह्यानी घेतो, सुख काय घेतो. मला आवडलं एखादं गाणं, मी सारखं तेच ऐकत बसतो. मला डोळ्यांनी बघायला एखादा पिक्चर आवडला, मी डोळ्यात
घाबरून जाऊ नकोस. हम्म. म्हणजे योगेंद्र येणाऱ्या लोकांना मी हेच सांगते की बाबा असं घाबरून जाऊ नका, कारण आपण आता आस्थान म्हणजे प्राणायामाकडे येणार आहोत. बरोबर. तर प्राणायाम तुम्हाला ही मदत करणार आहेत इंद्रियांवरचे कंट्रोल्स वाढवायला. इंद्रिय हातात त्याच्यावरचा जय कसा प्राप्त करायचा हे प्राणायामामध्ये हळूहळू तुम्ही तिथे जातो. त्याच्यासाठी तुम्हाला फार मोठं काही करायचं नाही आहे. पण आज जर का तुला वाटलं की चला आज मी समोसा खातो, मला एक आवडला, अजून मी घेतो, तिथे तुला असं समजेल की नाही दुसरा नाही घ्यायचा आहे. 50%. मी काय सांगते आता की तुम्ही एवढं घाबरून जाऊ नका. इतकं सगळं एकदम सगळं सोडायचं नाही. एवढं तुम्हाला फरक होणारच नाही तुमच्यामध्ये. कारण काय माहिती आहे का, हा जन्मानुजन्मीचा प्रवास आहे. जन्मानुजन्म, एक जन्म गेला त्या जन्माचे जे सगळे आहेत संस्कार ते घेऊन तुमचं चित्त आलंय, ते चित्त घेऊन तुम्ही, म्हणून मग तिथे म्हणतात की तुमचं जे वडिलांना झालेलं जे त्रास होता ते तुम्हाला होतं. मग आपण म्हणतो हां माझ्या वडिलांना होतं ना म्हणून मला झालं आहे. असं नाही आहे. तुम्ही त्याच्या मात करू शकता. तुमच्याकडे आलं ते बरोबर, पिंडामधून आलं, पण तुम्ही त्याच्या मात करू शकता. हे सगळं आपण हळूहळू मग या आसन, चौथं अंग आहे त्यांचं प्राणायाम, मग प्रत्याहार. प्रत्याहार प्राणायामानंतर त्यांनी सांगितलंय. प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे सगळ्या इंद्रियांचा आहार कमी कर. म्हणजे तू योगी, आता तू यम केलेस, नियम पाळलेस, आता आसनं केलीस, आता तू प्राणायाम केलास, आता तू प्रत्याहाराकडे वळ. मग हे सगळं शिकवत जायचं स्वतःला. एकदम काही येणार नाहीये, पण त्याच्यामध्ये काहीतरी तुझी उन्नती आहे, तुझी प्रगती आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये याला ध्यानमार्ग म्हटलंय. ज्ञानेश्वरांनी त्याला आणखीन पुढचं नाव दिलंय की पूर्णपणे मुक्त होऊन जाशील तू त्याच्यामधून. असा हा सगळा अभ्यास आहे. सो तो अष्टांग योगाचा अभ्यास आहे. म्हणून मग तो फक्त शरीरापुरता मर्यादित न राहता तो मन, इंद्रिय इथपर्यंत आणि पुढचे अंग माहिती आहेत का तुला, धारणा, ध्यान, समाधी इथपर्यंत त्या योगाला पोचायचंय. ओके. मग तू जन्मानुजन्म करणारे अभ्यास. आज तू मला विचारायला काहीतरी आलास, तू म्हणलंस की ठीक आहे आपण करूया काहीतरी योगासंबंधी माहिती काढूया थोडीशी, पण आपण कुठे जाऊन पोचायचंय बघ याच्यातून. म्हणजे हा प्रवास खूप जास्त लांबचा आहे. पण असं काही नाही. तीव्र संवेगी साधक असतात ना ते पटकन, कारण त्याला मागचा तो कुठेतरी त्याला एक कर्म त्यांचं असतं, प्रारब्ध कर्म असं म्हणतात त्याला. ते प्रारब्धाने तो इथे आज तुम्हाला योगाचा अभ्यास करायला बोलावलंस म्हणजे काहीतरी प्रारब्धामध्ये होतं तुझ्या, की तू ते आत्ता तुझ्या वर्तमान काळात आणलंयस, या जन्मात आणलंयस. सो कुठेतरी तुझ्या प्रारब्धामध्ये होतं. सो कुठेतरी तुला ते आहे तुझ्या संस्कारामध्ये की मी हा काहीतरी अभ्यास करावा. आणि मी तेच की त्या विषयाकडे मी आता येतच होतो, कारण मला योगाची गरज का पडली. म्हणजे मी तुमच्याकडे आलो ते एका व्याधीमुळे आलो, कारण मला 5-6 महिन्यापूर्वी स्लीप डिस्क डिटेक्ट झाली. स्लीप डिस्क म्हणजे म्हणजे मी आता हे माहितीसाठी सांगतोय की आपले जे मणके असतात त्या मणक्यांच्या मधली गादी सरकणं आणि जी कमरेच्या जवळचे जे मणके आहेत खालचे तिकडे मला तो व्याधी झालेली. आणि त्याच्यामुळे काय झालं की जी सॅटिका नसेवरती दाब पडला आणि त्याच्यामुळे माझा पाय प्रचंड दुखायचा. म्हणजे मला 10 ते 15 पावलं सुद्धा चालणं शक्य नव्हतं. हे साधारणतः ऑगस्टला झालं. त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला 2 महिने ट्रीट केलं, फिजिओथेरपी केली, पण मला त्याच्याने फरक पडत नव्हता. तेव्हा मला सर्जरी सजेस्ट केलेली. सर्जरीमध्ये 2 प्रकार सांगितलेले. एक होती ओपन स्पाईन सर्जरी, दुसरी होती मायक्रोलंबार सर्जरी. तर मी डॉक्टरांना विचारलेलं की काही करून मला ही सर्जरी टाळता येईल का. ते म्हणाले की तू जर वय बघता तू व्यायाम करून बघ हे सॉल्व्ह होतंय का, अदरवाईज आपल्याला सर्जरीची गरज आहे. तेव्हा मी तुमच्याकडे आलेलो आणि तुम्ही मला सांगितलेलं की सर्जरी करूया नको, आपलं हे योगाने हिलिंग होऊ शकेल. तेव्हा मला वाटलं नव्हतं की गेले 2 महिन्यामध्ये माझ्या स्थितीमध्ये अजिबात सुधारणा नव्हती आणि 3 महिन्यामध्ये इट वॉज लाईक अ मॅजिक आणि मी ऑलमोस्ट बरा झालो. ऑलमोस्ट बरा झालो म्हणजे
की मी माझ्या डेली गोष्टी करायला लागलो, जे कामं माझी थांबलेली, की अगदी घराच्या बाहेर पडणं सुद्धा मला शक्य नव्हतं, त्या गोष्टी मला करता यायला लागल्या आणि माझ्यासाठी हे कुठेतरी करिझमॅटिक होतं. सो आरोग्य म्हणजे आपण जसं पहिला प्रश्न घेतला की योगा म्हणजे फक्त व्यायाम, तर आरोग्य आणि उपचारांसाठी पण योगाची शिफारस केली जाते हे मला तेव्हा कळलं. आणि मग इकडे योगाला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करतो का, म्हणजे एक योगा फक्त व्यायामासाठीचा योगा आणि दुसरा जो थेरपी बेस्ड योगा आहे, त्या 2 योगांमध्ये काय फरक आहे? ते मी तुला सांगते, पण त्याच्या अगोदर मला परत एक आठवत आहे ओके. की त्या सगळ्यात ते केल्यानंतर, योगोपचार घेतल्यानंतर आपलं नोव्हेंबरमध्ये बोलणं झालं होतं. आणि तेव्हा तर तू इतका हतबल होतास हो. की तुला मी फोनवरून सांगितलं की नको, तू काही करू नको, तू जस्ट रेस्ट घे. बरोबर. कारण काय, मी मगाशी जे हो. सांगितलं की इतकी हिलिंग पॉवर आहे आपल्यामध्ये. हे काही काही आयुष्यातले फेजेस असतात, ते तुम्हाला पार करायचे असतात. त्यावेळेस जर तुम्ही घाबरून गेलात आणि आता मला बरं व्हायचं, मला अगदी जाऊन मला ते डॉक्टर चालेल करून द्या मला सर्जरी, तर त्याचे नंतर जे तुझे परिणाम होतात, वाईट परिणाम, की एकदा तुझी सर्जरी केलं तुला काही काही काळजी घ्यावीच लागते मग. बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला रेस्ट घेऊन, जसं मगाशी आपण बोललो की हार्ट पेशंटला देखील ICUमध्ये ठेवतात. डॉक्टर काही करत नाहीत, नुसतं इंजेक्शन त्याला झोपवून ठेवतात. सो यू कॅन इमॅजिन की किती शरीरामध्ये ती परत रिज्युवनेशन होऊ शकतं बॉडीमध्ये नुसतं रेस्टनी. त्यावेळेस तुम्ही काय करतात, नुसतं श्वास घेत आहात आणि तुम्ही पडलेले आहात, रेस्ट घेत आहात. सो रेस्ट हे पहिलं आपल्याला करायला लागतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग तुमचं मगाशी तू सांगितलंस की तुला ती डिस्क तुझी बाहेर आली. बरोबर. तर त्याला मेडिकल याच्यामध्ये म्हणतात PID, प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क. याला आम्ही म्हणतो की याला पहिली रेस्ट. मग नंतर उपचार पद्धतीमध्ये त्याला वेगवेगळी ट्रॅक्शन्स आहेत, त्यांना आम्ही स्लॅन्टिंग ट्रॅक्शन देतो की फक्त तुम्ही झोपून राहायचं, व्हेरी पॅसिव्ह ट्रॅक्शन. आता तू मला विचारलंस की हा योग आणि हा योग याच्यामध्ये हाच करायचा असं नाही आहे. ओके. कधी ऋषीमुनीने आपल्या विचारच केला नसेल, उपचार पद्धती म्हणून हे हा योग वापरतील. त्यांनी विचारांनी सगळ्यांनी आसनांची सगळी व्यवस्था केली आपल्यासाठी. बरोबर. आपण करतच नाही ती. सपोज टू बी आपण पहिल्या वर्षामध्ये बंद केल्यानंतर, आसनं केले बंद केल्यानंतर, त्याच्यानंतर आपण उड्या मारतो, उलट्या उड्या मारतो, हे सगळं करत असतो. म्हणजे फॉरवर्ड बेंड करतो, बॅक बेंड करतो, लॅटरल बेंड करतो, आपण इन्व्हर्टेड पॉस्चर जी आपल्याला सांगितली आहे सगळी, ते सगळं करत असतात. 8 वर्षापर्यंत मुलं व्यवस्थित राहू शकतात. 8व्या वर्षी मुंज करतात. आपल्याकडे इतकं आरोग्य आणि धर्मनं याला कनेक्शन आहे की त्या 8व्या महिन्यामध्ये त्याची मुंज केली मुलाची, 8व्या वर्षी मुलाची मुंज केली की तो मग ते सगळी स्तोत्र म्हणायला लागतो. त्याची जी मेमरी हळूहळू कमी होणार असते 8व्या वर्षानंतर, ती त्याच्या मेमरीमध्ये परत एक बूस्ट येतो आणि त्याला त्याची स्मृती व्यवस्थित व्हायला लागते. नाहीतर तिथून त्याचं हळूहळू कमी मानसिकता, सगळी स्मृती, हे सगळे कोश आहेत. सो हे त्याचे हळूहळू जे 8व्या वर्षापर्यंत उन्नत होत असतात, प्रगल्भ होत असतात, ते हळूहळू कमी व्हायला लागतात. हीच परिस्थिती आपली 40व्या वर्षी, जेव्हा आपण तिथपर्यंत आपण सगळी कामं करत असतो. आपल्याला काम करण्यासाठी म्हणून हे शरीर लागतं. आपण काम कशाने करतो? शरीराने करतो. शरीर दृढ नसेल, 40व्या वर्षापासून हे जी मगाशी तुला हाडं सांगितली 206 हाडं, ही हळूहळू हाडं त्याच्यामध्ये घनता कमी व्हायला लागते 40व्या वर्षानंतर. आम्ही काय म्हणतो 8व्या वर्षापासून
तुम्ही योग साधना म्हणजे योगाचे जे आसनं आहेत, ताडासन करा, सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार म्हणजे फक्त त्याच्यामध्ये आपला पाठीचा जो कडा आहे, जो मगाशी आपण म्हटलं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने उभा आपल्याला कोण करतं, तर हा पाठीचा कणा. चांगला अगदी याच्यापासून स्कलपासून तो इथपर्यंत आहे. बरोबर. आणि तो एकावर एक अशी जशी आपण लगोरी आपण ठेवतो तसं ते मणके ठेवलेले आहेत आपले, ते एकावर एक असे रचलेले आहेत. त्याच्यामध्ये परत काय आहे, मानेच्या भागामध्ये थोडीशी वक्रता आहे. कमरेच्या आपल्या सगळ्या मणक्यांमध्ये थोडीशी वक्रता आहे. सो ही वक्रता राहण्यासाठी म्हणून सूर्यनमस्कार असा एक सर्वांग सुंदर व्यायाम आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी एक रचना केली त्याची, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, ताडासन, मग आपण उत्तानासन करतो. 1, 2. आता उत्तानासन हे आपल्या धर्मामध्ये काय सांगितलं आहे, सगळीकडे तुम्ही खाली वाकून नमस्कार करा. आता बॉलिवूड टाईप नमस्कार नाही करायचा आहे. जेव्हा तो असा नमस्कार करणार, उत्तानासन करणार, तेव्हा तुमच्या दोन्ही बाजू एकत्र आल्यात बघ, आणि तुम्ही पावलं अशी केली आहेत, आणि तुम्ही पूर्णपणे पोट तुमचं आवळलं जातं, तुमचे पूर्णपणे पाठीचा कणा सरळ होऊन तो खाली गेलेला आहे. त्याला आपण पूर्ण फॉरवर्ड बेंडिंग म्हणतो. बरोबर. एकीकडे आपल्या पाठीचे स्नायू लांबवतो, एकीकडे आपण पुढचे स्नायू आखडून घेतो. ते आखडून घेतलेले स्नायू, पोटाचे स्नायू आपोआपच आपल्या पचन संस्थेला ताण देतात, आकुंचन करतात. ते मोठं आतडं वगैरे आहे ना, ते आपलं आकुंचन पावतं याच्यामध्ये, आणि आपोआपच तिथे आपल्याला सुदृढता यायला लागते, त्याचं फंक्शनिंग चांगलं व्हायला लागतं. सो उत्तानासन. मग आपण म्हणतो 3 नंबर, थोडंसं विपरीत भुजंगासनासारखंच आहे ते, आणि आपण एका पायाने करतो, एक पाय ताणतो, एक पाय फोल्ड करतो. तिथे पण बघ ना किती आहे. मग नंतर आपण आपले पूर्णपणे खांद्यांवरती आपलं शरीर घेतो. बरोबर. 4 नंबर. आणि हे देखील ना सगळं आपण श्वासाबरोबर करायचं आहे. ऋषीमुनींनी आपल्याला श्वास घ्या, सोडा, घ्या, रोखा. मग परत पोटावर झोपतो, जरा थोडीशी विश्रांती. मग नंतर भुजंगासन 6 नंबर. आणि विश्रांतीमध्ये आपण सुपाईन, आपण प्रोन पोझिशन घेतो, म्हणजे पोटावर झोपतो. पोटावर झोपून करण्याची काही आसनं सांगितली आहेत आपल्या ऋषीमुनींनी, ती पण काही रचलेली आहेत त्याच्यामध्ये, तर ते पोटावर झोपवतात तुम्हाला. मग भुजंगासन करतो 6 नंबर, श्वास घ्या. मग आपण अधोमुख श्वानासन करतो, ज्याच्यामध्ये परत एकदा फॉरवर्ड बेंडिंग आहे, पण ॲट द सेम टाइम पायाच्या मागचे स्नायू सगळे ताणले जातात, आणि आपल्याला समजतं ते. आणि आपण हे अधोमुख श्वानासन नावच ऋषीमुनींनी दिलंय की तुम्ही कुत्र्यासारखं शरीर घ्या. कुत्रा कसा पूर्णपणे शरीर ताणतो, त्याच्या आतमधला आळस काढून टाकतो तो, बरोबर, त्याला संबंध तो बळ देतो त्या शरीराला, समृद्ध करतो त्याचं शरीर, तो प्रगत करतो, उन्नत करतो. कशाने, तर साध्या अधोमुख श्वानासनाने. तेच बरोबर आपल्याला करायला लावतात 7 मध्ये. मग 8 परैदा असे या, विपरीत या. तुम्ही कधी अशी विपरीत करत नाही ना, एक पाय लांब करून एक पाय फोल्ड करून ऑल्टरनेटली करायचं. आणि परत 10. सो ह्या 8व्या वर्षी जर का त्यांनी हा 5 मिनिटात सूर्यनमस्कार घातला आणि असं तो करत गेला. आम्हाला फक्त लहानपणी सूर्यनमस्कार शिकवले होते. सो ते 8व्या वर्षापर्यंत घालत गेलं की तुम्हाला कुठली व्याधी यायची नाही. असं होऊ शकतं. पण आपण त्यावेळेस बघतच नाही, जेव्हा आपल्याला कधी व्हायला लागतं. म्हणजे आता शुभयोग केंद्र हे उपचार केंद्र झालं. मग आता उपचार केंद्रामध्ये आम्ही काय करतो, सगळ्या या प्रॉप्सच्या मदतीने, ज्याला कंबर दुखी आहे, ज्याला मान दुखी आहे, ज्याला गुडघे दुखी आहे, ज्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, ज्याला अस्थमा आहे, ज्याला डायबिटीस आहे, ज्याला हायपरटेन्शन आहे, या सगळ्यांसाठी आम्ही वेगवेगळे आसनं उपचारामध्ये केली आहेत विथ द हेल्प ऑफ द प्रॉप्स.
प्रॉप्सची हेल्प म्हणजे नक्की काय? म्हणजे असं की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही लोड घेता, साध्या साध्या गोष्टी आहेत. ओके. उशी घेता, ब्लँकेट घेता. काही काही मात्र असे आहेत की जे तुम्हाला तिकडे करावं लागतं, कारण ते सगळ्या गोष्टी नसतात. ते एस हुक असतो, बरोबर. रोप्स आहेत, बेल्ट्स आहेत. प्रॉप्स याच्यासाठी की तुमची ती पोझिशन आणि आसनं ही करेक्ट पाहिजे तशी यावीत म्हणून. आता कसं आहे, तू पहिल्यांदाच सांगितलंस की तुला स्लिप डिस्क झाली. मग तुला काय आम्ही दिलं पहिल्यांदी, तुला टोटली पॅसिव्ह आसन दिलं की ज्याच्यामध्ये तू त्या बेंचवरती नुसता झोपलास, फक्त आम्ही तुझं कंबर बांधून ते तिकडे लावून टाकलं याला. आणि त्याच्यानंतर सपोज टू बी तू त्याच्या पुढचं जे ट्रॅक्शन आहे ना झोपून करण्याचं जमिनीवरती, त्याच्याकडे आम्ही नेतो. त्याच्यानंतर आम्ही काय करतो, मग आम्ही थोडंसं फॉरवर्ड बेंडिंग प्रयत्न करायला लागतो. ज्या फॉरवर्ड बेंडिंगसाठी जे अधोमुख शवासन आपण बघितलं 7वा नंबर, ते आम्ही नुसतं साध्या बेंचवरती, एक उंच बेंच असतो त्याच्यावर आम्ही लोड ठेवतो. परत ते तुमचं कमरेला तो रोप लावतो आणि तुम्हाला सांगतो की हळूहळू हळू चिन अवे फ्रॉम द चेस्ट. चिन अवे का, म्हणजे पाठीचा कणा सगळा सरळ होण्यासाठी. म्हणजे फक्त तुम्हाला सांगितलं असं डॉक्टरांनी तुम्ही पुढे वाकू नका, पण आम्ही काय करतो, तुम्हाला ते पहिलं ट्रॅक्शन्स दिल्या आणि तुम्हाला पुढे वाकायलाच सांगतो. पण कसं सांगतो की तुम्ही फक्त 90 डिग्री या, म्हणजे हळूहळू तुमचा पाठीचा कणा सरळ व्हायला लागेल. बरोबर. जो तुमचं कुठे तुमची खुर्च्या ती जी आहे, गादी जी आहे त्याला खुर्च्या म्हणतात, तर ती खुर्च्या जी बाहेर आली असते ती आतमध्ये आल्यानंतर, आणि ती आतमध्ये तुला मी सांगते की आतमध्ये काय कोणी ढकलत नाहीये, त्या ट्रॅक्शन्समध्ये ती हळूहळू आतमध्ये. पहिलं तर रेस्टमध्येच म्हणजे हिलिंग बॉडीच चमत्कार म्हटलं पहिल्यांदा म्हणलं ना की अगदी असं बनवलेले परमेश्वरी की ती बॉडीच व्यवस्थित स्वतःला करते. मग आम्ही तुमच्यावर थोडासा उपचार करायला लागतो की तुम्हाला फॉरवर्ड बेंड करायला लागतो, ज्याच्यामध्ये तुमचे पाठीचे स्नायू लांबले जातात, ज्याच्यामध्ये ते कशामुळे आखडलेले असतात, दुःखामुळे. तुम्ही दुःख तुम्हाला सहन होत नाही तो पेन, मग ती पेन निघण्यासाठी म्हणून आम्ही ते स्नायू ताणतो. म्हणजे डिस्क आतमध्ये जाऊ शकते, पण जी हाडं असतात ना पुढे, जी आणखीन वेडीवाकडी झाली, त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. तू हे प्रोलॅप्स डिस्क सांगितलं, मग स्पॉन्डिलायटिस आहे, स्पॉन्डिलोसिस आहे, स्पॉन्डिलिस्थॅसिस आहे, ज्याच्यामध्ये मणकाच एकमेकांहून सरकतो. तो मणका जागेवर येईपर्यंत जे दुःख असतं त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू असतात जे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शनमध्ये आकुंचन पावतात. मला दुखतं, मग तू तिथे हात लावत नाहीस, तू अजिबात तिथे काही हालचाल करत नाहीस. ती हालचाल आम्ही या प्रॉप्सच्या साह्याने करायला लावतो. पण ॲट द सेम टाइम तू जर का बघितलं असेल की आपण तुम्हाला हालचाली करण्यासाठी पण असे व्हिडिओज दाखवतो. बरोबर. आपल्याकडे हे पेनड्राईव्ह आहेत, त्या पेनड्राईव्हमध्ये की सगळ्यांना घेता येतात, त्या पेनड्राईव्हमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी दुखणं होतं ना तिथे हालचाली करा, आणि मग तो जो दुखरा भाग आहे त्याच्या आजूबाजूला भाग दुखरे होऊ नयेत म्हणून आपण पूर्णपणे मानेच्या हालचाली, कमरेच्या हालचाली सगळ्या करतो त्या. आणि मग एक दिवस महिन्यातला असं म्हणतो की आता तुम्ही पारंपरिक आसनं जी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेली आहेत, जी पुस्तकामध्ये तुम्ही बघता, ती पण 600-700 अशी आसनं आहेत सांगितलेली, थोडे थोडे व्हेरिएशन्सनी. बरोबर. ती आसनं तुम्ही करा, म्हणजे काय होतं की स्नायूंमध्ये बळकट येते. मग डोंट स्टे टिल ओनली युअर पेन हॅज गॉन. तुमचं ते पेन गेल्यानंतर देखील तुम्हाला तुमचे स्नायू आता सुदृढ करायचेत, ते परत सशक्त करायचेत, त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग हेल्प आहे, नाही तर परत ते होऊ शकतो. राईट. सो योगा नुसता व्यायामाचा प्रकार नसून जर आपल्याला एखादी व्याधी जडली तर त्याचं सुद्धा सोल्युशन
एका ठराविक पद्धतीने योगा प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला मिळू शकतं. पण आता हे झालं एका व्याधीवरती किंवा एखाद्या समस्येवरती. पण काही क्रॉनिक डिसीज असतात, जे क्रॉनिक डिसीज म्हणजे असे आजार शरीरातले की जे खूप वर्षापासून चालत आलेले असतात किंवा जे शरीरामध्येच राहतात. मग त्याच्यामध्ये कॅन्सरसारखा आजार असेल किंवा हार्ट अटॅक, आपण हार्ट रिलेटेड डिसीज असतील किंवा थोडंसं अपंगत्वसुद्धा असेल. ह्या गोष्टींवरती सुद्धा योगा काम करतं का, किंवा योगामध्ये ह्या गोष्टींचं सोल्युशन अवेलेबल आहे का, आणि असेल तर मग ते कसं? आता कसं, तू हार्टचं जे म्हटलंस, हार्ट आपल्या शरीरातला एक भाग आहे, बरोबर. स्थूल भाग आहे तो. तर तो आपल्याला डेफिनेटली आपल्याकडे असणार आहे त्याच्यासाठी. म्हणजे तुला माहिती आहे की म्हणूनच वेगवेगळी पुस्तकं लिहावी लागली मला. एकच पुस्तकाने चाललं नाही. मानदुखीसाठी वेगवेगळी असतं, कंबरदुखीसाठी वेगवेगळी असतं, आणि परत त्याच्यामध्ये स्टेजेस आहेत. हार्टसाठी याच्यासाठी वेगळं पुस्तक, बरोबर. मग गुडघेदुखीसाठी वेगळं पुस्तक, स्त्रियांच्या प्रॉब्लेमसाठी वेगळं पुस्तक. सो हे वेगवेगळे सगळे व्याधी आहेत ना, त्यांना बरं करण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. आता क्रॉनिक आजारांमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये त्याला औषध नसतंच. मग ते डॉक्टर्स पण आता सांगतात की तुम्ही योगाला जा. आता तुला जर का माहिती असेल की ते एड्स सारखा आत्ताचा सध्याचा आहे आजार, बरोबर. तर आपल्याकडे एक एड्सची मुलगी मागच्या वर्षी क्लासमध्ये आली. ओके. तिला 13व्या वर्षीपासूनच झोप नव्हती. ती 29 वर्षाची होती आता, आली आहे तेव्हा, अजूनही येते ती. तर तिला झोपच नव्हती येत. तिचं सगळं बिघडून गेलं होतं, कारण तिला इन्फेक्टेड होती आतमधून. तिला तिच्या संस्था मदत करत नव्हत्या, तिला हिलिंगला पण मदत करत नव्हत्या. मग ती जस्ट आली आपल्याला. तिला डॉक्टरने सांगितलं की तू जा बाबा, आता मला काही करता येत नाही. तर ती आली. आता मला वाटायला लागलं की हिला खरंच मदत होईल का. आय वॉज बिट डाऊटफुल. तिला काय देऊ मी, कारण हे काय एक टिपिकल असा आजार नाही आहे, मानदुखी कंबरदुखी. तर मी म्हटलं आता हे कसं असतं, शेवटी प्रयोगाने जायला लागतं. बरोबर. तिला हे देऊन बघूया, मग तिला हे देऊन बघूया, मग तिला हे देऊन बघूया. आणि तुला मी सांगते, म्हणजे चमत्कारच मी बघितलेत आपल्या योग केंद्रामध्ये. ती 3 महिन्यांनी आपला प्रोग्राम होता त्यावेळेस सांगायला लागली की मला आता झोप यायला लागली, मला पाठीवरती झोपता येतं. इट वॉज अ मिरॅकल. आणि मी अशा वेळेस म्हणजे पतंजली मागून नमस्कार करा बाबा तुम्ही, कारण आपण काहीच करत नाही. त्यांनी ईश्वर मानला त्याच्यासाठीच की शेवटी कोणतरी तो आहे. त्यामुळे असे क्रॉनिक आजारांना ना, आणि दुसरं तू काय म्हटलंस, क्रॉनिक आणि कुठला आजार म्हटलंस तू? जे म्हणजे सिच्युएशनल आहे, जसं आता मला झालेलं स्लिप डिस्क. नाही, तो वेगळाच धर. त्याला तुला बरं वाटून मला आपल्याला बरं करता येतं. बरोबर. पण हे जे काही आजार आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांची क्रॉनिक आणि अजून एक मानसिक, त्याच्यामध्ये त्यांची, मी तुला तिथेच येत होते की मानसिकता बिघडते त्यांची. घाबरतो, मला बरं वाटेल का, मला बरं वाटेल का, मला काय होईल आता, मला हे होत नाही आहे, असा तो स्वतःनं अतिशय घाबरून जातो माणूस. मी त्याला असं वाटतं आता मला काय आहे, माझ्या पुढे काय आहे, बरोबर, मी काहीच नाही करू शकत. मग तू 10 वेळा डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतो हा रिपोर्ट करा ना तुम्ही, ह्याच्यात काहीतरी असतं. डॉक्टर म्हणतो हा रिपोर्ट तो नॉर्मल आहे, ह्याच्यात काही नाही. मग ह्याच्यात बघा तुम्ही, हे हा पण नॉर्मल आहे, तो म्हणतो. त्याला असं होतं की अरे नक्की झालंय, काहीतरी मला झालंय, मला बरं वाटत नाही. हे मानसिक आहे. मानसिक आहे. प्लस टू दॅट त्याला कुठच्या तरी व्याधीने जडलेलं असल्यामुळे हार्ट अटॅक आलेल्या माणसाला ही मानसिकता येते. कारण काय, त्याला त्रास व्हायला लागतो अतिशय, की बाबा आता माझं काय होणार, माझ्या बायकोचं काय होणार, माझ्या मुलांचं काय होणार, मी करू शकेन की नाही माझं. सो त्यांनी तो त्रासला जातो. त्यामुळे मग त्या ठिकाणी योगामध्ये देखील ना असे आहेत की मग जे तुला म्हटलं मगाशी की फॉरवर्ड, बॅकवर्ड, इन्व्हर्टेड, सुपाईन, प्रोन,
इतके प्रकारांनी आसनं आहेत. पण ही मानसिकतेवरती काम कशी करतात? तो जर का शवासनामध्ये, तो जर का सुप्तवीरासनामध्ये असा झोपून राहिला तर त्याला आपोआप असते ना, आपले हात आहेत हे, त्याच्यातून एक शक्ती येत असते अंगामध्ये. आपण संबंध आपले आसनं झाले की आपण शवासन करतो. तर शवासन करण्यामुळे काय होतं की जे काही तुम्ही केलं ना, आसनं केली, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रिज्युव्हनेशन व्हायला लागलं. ते रक्ताभिसरण संस्था, मज्जा संस्था, पचन संस्था या सगळ्या हळूहळू फंक्शनल व्हायला लागल्या. आता त्या संस्था फंक्शनल राहू देत, त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा शवासन करता, आता शवासन हे आहे सुपाई पोझिशनमध्ये करण्याचं, की ज्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे आपल्या हातावरची सगळी छिद्र मोजता येतात का, ती सगळी श्वास घेत असतात त्याच्यामध्ये. ओके. ही सगळी असंख्य छिद्र, जेवढे काही आपल्या शरीराचे केस दिसतात ना, तेवढे छिद्र आहेत आपल्या, ती सगळी श्वास करायला लागतात. कारण काय, तुम्ही शांत झोपला आहात. जे आपण ICU मध्ये बघतो ना, तुम्ही शांत झोपलात, तुम्ही तुम्हाला आम्ही काय सांगतो, विचार करू नका. जिथे कुठे तुम्ही आसनं केली, जे कुठले तुमचे स्नायू ताणले गेले, तिथे तुम्ही श्वास घेऊन जा आणि ते सगळं शिथिल करा. तुम्ही कुठलाही विचार करू नका. सो हे झोपून आपण करतो त्यावेळेस तुम्हाला भरपूर तुम्हाला वैश्विक शक्ती मिळत असते. आता हेच योगी जेव्हा सिद्धावस्थामध्ये जातो किंवा सिद्धावस्थामध्ये पोचण्यापर्यंत असतो, तेव्हा तो काय करतो, तो पद्मासन घालतो आणि तो नुसता शांत असा बसतो. बरोबर. तो बसून शांत बसतो. आणि तेव्हा कुठून त्याच्या शरीरामध्ये संबंध, आपण बघितलेत काही काही आपल्या ऋषीमुनींचे फोटो, की त्याच्या ब्रह्मरंध्रातून संबंध, ती शक्ती यायला लागते आणि ती संबंध पसरते. असे काही ऋषींचे फोटो आहेत तुला माहिती का, की ते असं वरतून असे येत आहे आणि संबंध अशा त्याच्या आजूबाजूला संबंध पसरली आहे, ती शक्ती असं दाखवलंय. तसे फोटो आहेत आणि ते खरे आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला समजायला लागतं की बाबा त्यामुळे ही शक्ती जर का त्या क्रॉनिक पेशंटला मिळाली, मानसिकता तर नक्कीच बदल होतो. तो असा नुसता म्हणजे, कारण काय माहिती का, की शरीर जेव्हा सुदृढ व्हायला लागतं त्यावेळेस आपोआप त्याचं मन पण सुदृढ व्हायला लागतं. बरोबर. कॉन्फिडन्स बिल्डअप. त्यामुळे योग हे कुठल्या संस्कृतच्या धातूपासून आहे तर युज. ओके. युज हा मूळ धातू आहे. युज म्हणजे काय, जोडणे. ओके. सो काय जोडणे, शरीर आणि मन. शरीर आणि मनाला हा योग जोडत असतो. आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही धारणा, ध्यान, समाधी या अंगापर्यंत पोचता, त्यावेळेस तो आपलं जे सूक्ष्म शरीर असतं, असं म्हणतात, हे स्थूल शरीर आहे, जे दिसतंय तुला ते स्थूल शरीर आहे. एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आत्मा हे असे आतमध्ये आहेत. सो याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला, तर त्या मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यावरती हळूहळू तो परिणाम व्हायला लागतो. आणि मी करायचो थांबतो योगी. आणि तेव्हा तो आत्म्यापर्यंत पोचतो. सो मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं त्या आत्म्याला जाऊन त्याच्यावरचं आवरण जातं. आधी पहिलं स्थूलाचं आवरण जातं, मग सूक्ष्माचं आवरण जातो आणि त्याचा आत्मा तो परमात्म्याला मिळतो. तिथे तो निर्बीज समाधीकडे जातो. तू मगाशी मला विचारलं आपण बोलता बोलता की सबीज समाधी म्हणजे काय, तर समाधी अवस्थेमध्ये देखील आपण बाहेर येत असतो आणि आपण परत आपले गोष्टी करू शकतो. सवितर्क हे अशा 4 समाधी सांगितल्या. त्याच्यानंतर तो निर्बीज समाधीकडे जातो.
की तो परत आपल्यामध्ये येत नाही. संत जे असतात ना ते सबीच्या समाधीमध्ये असतात आणि ते परत त्यांचं सबन शरीरच असतं, हे समाजासाठी असतं. राईट. समाजामध्ये मोठं काम करण्यासाठी म्हणून त्यांचं शरीर आलेलं असतं. बरोबर. आपण बघितले ना, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर, बरोबर. हे कसे सगळे संत आपण बघतो बरोबर. की लहान लहान वय, शंकराचार्य लहान लहान वय त्यांना केवढं होतं. बरोबर. सो त्यांच्या ते पूर्वीचं त्यांचं सुकृत होतं त्याच्यामध्ये. पण आता बघा, आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, मला हा तुमच्या शुभयोगा केंद्राच्या प्रोसेसबद्दल आहे की एखादी जेव्हा नवीन व्यक्ती योगा शिकायला येते किंवा एखादी कुठल्या तरी कारणाने व्याधीने त्रस्त व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येते, तेव्हा तुम्ही तिला कसा प्रोग्राम देता? म्हणजे त्यांनी कुठले योगा फॉलो करावेत किंवा काय त्याच्यावरती आसनं दिली जावी? कसं असतं माहितीये, हे अतिशय म्हणजे शास्त्रच आहे की नाही, शरीर शास्त्र आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत बघाव्या लागतात. सो आम्ही असा एक फॉर्म ठेवलाय, बरोबर, ज्याच्यामध्ये आम्ही त्याचं वय विचारतो, त्या व्यक्तीची एकंदरीत माहिती विचारतो, सगळी माहिती विचारतो. म्हणजे त्याचं वय काय, तो काय करतो, कारण वर्क हॅझार्ड्स केवढे आहेत आजकाल. बरोबर. त्यामुळे तो काय काम करतो, कसा बसतो, कसा उभा राहतो, हे आम्ही त्याला सगळं विचारतो. मग त्याला असं म्हटलं आम्ही, ते याच्यामध्ये फॉर्ममध्ये म्हटलंय की तू आपल्याला झाल्या व्याधीची माहिती आपल्या शब्दात दे. तू सांगू नको आम्हाला की मला स्लिप डिस्क झाली आहे, मला प्रोलॅप्स डिस्क झाली आहे, मला स्पॉन्डिलायटिस झालाय, मला डायबिटीज. तुला काय होतं ते आम्हाला सांग, म्हणजे आम्हाला सोपं जाईल. कारण असंख्य हजारो प्रॉप्सनी आसनं आहेत. प्रॉप्स घेऊन देखील जसं म्हटलं की 600-700 आसनं पारंपरिक आसनं आहेत आणि त्याच बेसिसवरती उपचार पद्धतीमध्ये पण आसनं आहेत. मग या माणसाला एक्झॅक्टली कुठलं आसन द्यायचं, मग आम्ही हे पण विचारतो त्याला, कुठलं ऑपरेशन झालंय का तुझं, किंवा औषधं कुठली घेतोस तू. मग हे पण विचारतो की तुला काय काय आहे. मग एखाद्याला ना आता दमा असलेला हृदरोग होणं फार साहजिकच आहे, ब्लड प्रेशर असलेल्या हार्ट अटॅक येणं साहजिक आहे. पण त्यांनी जर का काही अभ्यास, हा योगाभ्यास केला, उपचार पद्धती केली, तर तो हार्ट अटॅक पण जाणार नाही, असं मी खात्रीने सांगू शकते. मग ज्याला मानदुखी आहे, त्याला मानदुखीपर्यंत जर का त्यांनी काहीतरी उपचार पद्धती केली तर ती कमरेकडे जाणार नाही, कारण हे सगळं शरीर कनेक्टेड आहे ना. मानदुखी जर जास्ती असेल ना, तर मला चक्कर येते मला. कारण इमॅजिन, हे वरचा जो मणका आहे ना छोटा, तो मुळी त्या स्कलवर असा आहे, मेंदू किती जवळ आहे. सो आपोआपच त्याला ज्या दुखणं येतं, त्याला जे पेन्स येत असतात, वेदना येतात, ते डोक्यापर्यंत जातात, म्हणून मग वर्टिगोचा त्रास होतो. सो हे सगळं ना एकात एक गुंफलेलं आहे. सो म्हणून ते त्या ठिकाणीच जर का, ज्या ठिकाणी वॉर्निंग मिळाली, शरीराने वॉर्निंग दिली, ती जर का आपण आपला आतला आवाज, मी ऑलवेज सांगते सगळ्यांना की तुम्ही तुमचा आतला आवाज ऐका, तुम्हाला काय होतं ते बघा. ते मेडिकल सायन्समध्ये मी काही जाऊ नका, मग आपल्याला समजतं की मग आम्ही त्याचा बघतो फॉर्म. आणखीन जर का काही त्याचं वाटलं आम्हाला, तर त्याला सांगतो रिपोर्ट्स आण. मग त्या रिपोर्ट्ससाठी पण आम्ही आतमध्ये असं केलेलं आहे, तर रिपोर्ट्स पण आम्ही त्यांना सांगतो की हे रिपोर्ट्स आण, ते रिपोर्ट्स आण, हे आण, ज्याप्रमाणे त्याला व्याधी आहे त्याप्रमाणे. आणि मग आम्ही काय करतो, एकीकडे आम्ही त्याला मग आम्ही त्याचं कार्ड तयार करतो. ओके. त्या कार्डावर आम्ही सगळं त्याचं लिहितो, त्याचा फोटो लावतो. आता फोटो कशासाठी असं पण विचारतात, पुस्तक कशासाठी असं पण विचारतात. येणारी माणसं इतकी आहे ना, त्यांना मग आम्हाला कन्सेशन द्याल का, काय सांगू आम्ही. तर किती आम्ही मेहनत घेतो की बाबा तुझं दुखणं कमी व्हायला पाहिजे. तर आम्ही मग त्याचं ना सगळं हे इथे लिहितो. मग आतमधल्या बाजूला आम्ही सगळं त्याचं माहिती लिहितो, त्यांनी काय रिपोर्ट्स आणले, काय केलं. मग त्याला परत 6 महिने त्याला म्हणतो की आता परत तू आम्हाला दे लिहून त्याच्या. आणि मग आम्ही मागच्या बाजूला त्याच्यामध्ये थेरपी देतो. आणि मग थेरपी हे त्यांच्याकडनं कोण करून घेतं? सगळे आमचे टीचर्स करून घेतात. आता टीचर्स जे आहेत ना, त्यांना पण मी शिकवत असते
कारण मी Okay. शिकले डॉक्टर करंदीकरांकडून, जे अय्यंगार गुरुजींचे शिष्य होते. बरोबर. त्यामुळे त्याला मेडिकल बेस खूप आहे. हम्म. म्हणून जरी पारंपरिक आस्थांमध्ये मला विश्वास असला तरी पण मी ह्याच्याकडे गेले. राईट. ते सांगू का आता नाही नाही, कशी गेले? हा तुम्ही थोडंसं सांगितलं तर बरं होईल. किंवा मग आपण ह्या प्रश्नाकडे येऊ शकतो की योगाला आहे ना, बरीच जण काय समजतात की हा फक्त जे फ्लेक्सिबल आहेत किंवा जे फिट आहेत त्यांच्यासाठीच आहे. बट ॲक्च्युली आता ह्या संभाषणामध्ये आपण ह्या गोष्टी क्लिअर केल्या की नुसत्याच फिट लोकांसाठी योगा नाही आहे, तर ज्यांना इवन व्याधी आहे. व्याधी आहेत किंवा ज्यांना फिटनेस Correct. करायचा आहे ते सुद्धा योगाचा सराव करून एक चांगलं शरीर, चांगलं मन, इवन एकाग्रता, ह्या सगळ्या गोष्टी अचीव करू शकतात. आता योगा करण्यासाठी जसं आपण म्हणतो की ओके मला स्विमिंग करायचं आहे, हा एक व्यायामाचा प्रकार आहे, तर मला पाण्यात उतरणं गरजेचं आहे. मला जर एखादा खेळ खेळायचा व्यायामासाठी, तर मला त्या खेळासाठी घरातून बाहेर पडून तशी माझ्यासाठी वातावरण निर्मिती असली पाहिजे. मला जिममध्ये जायचं आहे, तर मला जिममध्ये जाऊनच व्यायाम करायचा आहे. योगामध्ये तुम्ही योगासाठी एखाद्या विशिष्ट जागेचा किंवा विशिष्ट रिक्वायरमेंटची गरज असते का? किंवा मी घरीसुद्धा योगा करू शकतो, किंवा मी प्रवासात असताना किंवा मी एखाद्या अनोळखी जागेत असताना सुद्धा माझा योग करू शकतो का? हे बघ, योग तू कुठेही करू शकतोस, कारण तुझ्याकडे शरीर आहे. बरोबर. बरोबर. फक्त पतंजली मामांनी पहिलंच सूत्र असं लिहिलंय, अथ योगानुशासन. म्हणजे काय? ही योगाची शिस्त आहे. त्यामुळे मी नेहमी जे कोणी येतात त्यांना मी हेच सांगते की 2 औषधं आमच्याकडे, तुम्ही औषध देता का? आम्ही 2च औषध सांगतो मला. एक तर निष्ठा आणि सातत्य. निष्ठा ठेवा की यांनी मला बरं वाटणार आहे, यांनी मी सुदृढ राहणार आहे. मग जिममध्ये पण मी सुदृढ राहतोय, पण काय फरक आहे जिममध्ये ह्याचा मी तुलाच विचारते आता. मी म्हणजे मुख्य करून ना योगामध्ये कसं आहे की माझ्या ह्या छोट्याशा अभ्यासानुसार की योगामध्ये आपण नुसतं स्नायूंना बळकटी देत नाही, योगामध्ये आपण स्नायूंवरती ताणसुद्धा देतो. म्हणून श्वसनाचे प्रकार हे जिमच्या ट्रेनिंगमध्ये नाही होत. श्वसनासाठी योगामध्ये एक डेडिकेटेडली प्रकार आहेत, ते आपल्याला करता येतात. इवन आपण ध्यानसुद्धा योगामध्ये करतो. तर हा एक फरक माझ्या दृष्टिकोनातून आहे. नक्की उत्तर काय याचं? आता तुझे पहिल्यांदा तेव्हा पहिलं विचारलं होतंस की शारीरिक, मग मी तुला म्हटलं की नाही, की हे फक्त शरीरासाठी नाही आहे, हे मनासाठी पण आहे. हे आपल्याला आपण बघितलं प्राणायामात, आपण मनापर्यंत पोचतोय. म्हणजे सगळंच म्हणजे सगळ्या संस्था आणि सगळ्या ह्याच्या आपण काम करतोय याच्यामध्ये. आणि पतंजली दुसरं सूत्रच असं आहे. पूर्वी कुठेही मला बोलावलं की मला हे सूत्र फार आवडायचं आणि पटकन सांगता मिळतं, योग चित्त वृत्ती निरोधा. योगाने चित्ताच्या वृत्तींवरती आपल्याला संयम करता येतो. आता म्हणजे काय? आता वृत्ती म्हणजे मग मला नंतर लक्षात आलं काही वर्षांनी, अरे इट्स नॉट सो इझी. तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण करणे म्हणजे केवढं, मग इट्स अ फ्लॅशबॅक आय से, की पतंजली मामांनी पहिला फ्लॅशबॅक दाखवलाय की तुम्ही काय करू शकाल, साध्य काय करायचंय, की योग चित्तवृत्ती निरोधा. आणि मग काय होणार त्याच्यातून? तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थान. तुम्हाला तो आहे ना परमात्मा, त्याचं दर्शन होणार आहे. सो हे फ्लॅशबॅक. मग पुढे हे समाधीपाद आहे. दुसऱ्या पादात साधनपाद आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलंय. मग तुमच्या क्लेशांवरती, हे ते वृत्तींवर सांगितलंय. वृत्ती म्हणजे काय? आता मगाशी पण बघितलं ना, मन जे चंचल आहे, संकल्प विकल्प सगळं करत असतं, माकडासारखं उड्या मारत असतं. आज मला वाटतं हे करत, दुसऱ्या दिवशी वाटतं हे करावं, कुठे स्थिर होत नाही.
बुद्धी सांगते अरे बाबा नाही, त्यांनी तुला बरं वाटत होतं, तू योगा केंद्राला जात होतास, तुला योगानी, आणि तू जात होतास रेग्युलरली, त्याच्यामुळे एक वातावरण असतं, निर्मिती असते, एक तिथे व्हायब्रेशन्स असतात. कारण काय, तुम्ही ओंकार म्हणता, तुम्ही मनावरती एक हे करता, त्याचे जे असतात ना सगळे आजूबाजूचे, ते तुम्हाला मदत करत असतात बरं व्हायला. ते तुम्हाला जिममध्ये मिळणार नाही, सॉरी टू से दॅट. पण ते जे आहे ना ते ते तिथे तुम्ही शारीरिकच करता फक्त. बरोबर. इथे तुम्ही कसं तुमच्या स्वतःशी आहात, तुम्ही स्वतः विचार करतायत. साधं तुला सांगते मी, नुसतं आपण असं एखादं आसन केलं की त्याच्यामध्ये तुझे आपोआप डोळे मिटायला लागतात. मिटलेत कधी करताना? म्हणजे काय, म्हणजे तू मनापर्यंत युजा आपण म्हटलं ना, मन आणि शरीर आपोआप जुळलं गेलं तुझं. बरोबर. सो हे योगामध्येच घडतं. ते तुला दुसरीकडे, म्हणून हा फक्त शारीरिक नाही आहे ना, शरीरासाठी नाही आहे. आणि तुम्ही तो रेग्युलरली, आता रेग्युलरली तुम्हाला करायला जमत नसेल. आता आम्ही काय केलं, लॉकडाऊनमध्ये सगळे साधक होते, सगळे रविवारच्या बॅचची मुलं होती, त्यांना इतकी सवय झाली होती, आता लॉकडाऊनमध्ये करता येईना. मग एका स्टुडंट माझ्या मागे लागली, आपण यूट्यूब चॅनल काढूया. तर ते यूट्यूब चॅनल काढलं आहे. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी टू से की माझा नवरा रेग्युलरली दररोज 1 तास त्या यूट्यूबवरती जे दाखवलं आहे ना, 1 तासाचं आपण जे क्लासमध्ये करतो 1 तास, पारंपरिक आसनं आहेत ती. पण त्याला हेही माहिती आहे की जर का मला कंबर दुखत असेल मग मी अधोमुख श्वासाचं रोपनी करायचं, हे पण त्यांना माहिती आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये आपल्याला सांगत असतं की हे मला करायला पाहिजे. आणि ते तुला समजतं, तू तुझ्या स्वतःच्या शरीरामधून तुला समजतं जे बाहेर. आता काय होतं की गुडघेदुखी झालेल्याला यायला लागतो एखादा साधक, तो करायला लागतो. तू मग अशी विचार टीचर्स, त्या टीचर्स पण मोठं ट्रेनिंग घेतात हे सगळं, की काय काय करायचं आहे, कुठले आहेत. आणि त्यांच्यासाठीच पुस्तकं खरी मी काढली पहिल्यांदी, कारण त्यांना विसरायला व्हायचं याला काय द्यायचं, त्याला कुठलं द्यायचं वगैरे ते. तर काय होतं की हळूहळू त्याला त्याच्यामधून बरं वाटायला लागतं. आणि तो म्हणतो मला तर बरं वाटतंय, मला दुखत नाही आहे. मग तो डॉक्टरकडे जातो त्याच्या, तो म्हणतो एक्सरे काढूया आपण परत एकदा, बघा मला फार बरं वाटतंय. असं आमच्याकडचं स्टुडंट साधक, आम्ही त्याला योग साधक म्हणतो, तो जातो आणि सांगतो हाडं तशीच आहेत, काही बदल नाही. डॉक्टर म्हणतो काहीच नाही बदल आहे, हाडांमध्ये बदल होणारच नाही कधी. पण ते स्नायू जे लांबवले गेले त्याच्यामुळे त्या हाडांचा जो दाब होता, आपण असा हात असा घट्ट पकडला तुला दुखणार ना, सो ते स्नायू घट्ट झाले होते त्याच्यावरचे, ते तू ह्याच्यातून सोडवायला लागतोस हळूहळू. मग तुला मनाने तू सांगतोय मला बरं वाटतंय, तरी पण तुला त्या एक्सरे मध्ये नाही येणार तसं. बरोबर. असं आहे ना सगळं. त्यामुळे हे वेगळं आहे सगळं, त्याच्यामध्ये फार मोठं मनाशी संबंधित आहे, निगडीत आहे ते. सो आता मला तुम्हाला एक म्हणजे असा प्रश्न विचारायचा होता की ज्यांनी योगा चालूच केले नाहीये त्यांना तुम्ही काय सांगाल? आता एक तर पहिल्यांदा मी हे सांगितलंच की वर्षभर त्यांनी काय केलं, नकळत योगाच केला ना. बरोबर. फक्त त्याला तेव्हा माहिती नव्हतं योगा करत होता. आता त्याला जर का माहिती नाहीये योगा काय करायचं आहे आणि कुठेतरी त्याला इच्छा झाली, आता इच्छा होणं एक आहे, आपल्या प्रारब्धातली गोष्ट आहे ही. बरोबर. सो त्याला इच्छा झाली किंवा त्याला आपलं हे आजचं सगळं चर्चा बघून इच्छा झाली की मी आता करतो, खूप चांगलं आहे. त्यांनी काय होणार आपल्याला माहिती आहे, त्यांनी शरीर त्याचं सुदृढ राहील ना. अगदी भले तू पुढे जाऊ नको समाधीपर्यंत, तर शरीर तर सुदृढ राहील तुझं. बरोबर. आणि मग त्याच्यानं तू प्राणायाम करशील. सो प्राणायामाने काय होईल, प्राणायामामध्ये असंख्य गोष्टी होतात. प्राणायामानंतर श्वसन संस्था तर सुधारतेच, श्वसन मार्ग जे आहेत आपल्या शरीरामध्ये
3.5 लक्ष नाड्या आहेत. माय गॉड. त्याच्यापैकी फक्त काही नाड्यांवरच नावं आपल्याकडे आहेत. आणि असं म्हणतात, मला माहिती नाही, पण जर्मनीमध्ये जे काय संस्कृत भाषेतली एक युनिव्हर्सिटी झाली आहे तिथे आपल्या सगळ्या नाड्यांबद्दलची सगळी आपली पुस्तकं आहेत ना, ती तिथे घेऊन गेलेले आहेत. ओके. मला माहिती नाही खरं खोटं, पण आपल्याला माहिती आहेत त्या काही नाड्यांची नावं आहेत आपल्याकडे. पण हे नाड्या म्हणजे काय? आता इथे फक्त तुम्हाला आता हे नाडी म्हणजे फक्त स्पेसेस. आता ही स्पेस दिसते आपल्याला, त्याला डावीकडची नाडी आहे ती इडा नाडी म्हणतात, बरोबर. उजवीकडची नाडी आहे ती पिंगळा नाडी म्हणतात. ओके. आणि इडा आणि पिंगळा या पुढे पाठीच्या कण्यामध्ये जातात आणि त्यांना छेद देणारी एक सुषुम्ना नाडी असते. ती पण पूर्णपणे आपल्या स्कलमधून खालीपर्यंत मज्जारज्जूमधून ती जाते. आणि दे आर स्पेसेस. आपण पोकळ्या आहेत सगळ्या, बारीक मोठ्या, म्हणून 3.5 लक्ष नाड्या. सो त्या सगळ्या पोकळ्या आहेत. त्या सगळ्या पोकळ्या मोकळ्या व्हायला लागतात या प्राणायामाने. म्हणजे बघ तू केवढी त्याच्यामध्ये ताकद आहे म्हणून. मग आता हे नको आहे का आपल्याला? मला दररोज सर्दी होते, मला सारखं हे होतं, आम्हाला नाही, तर आम्हाला सर्दी होत नाही, कारण सगळं मोकळंच होत असतं ना प्राणायाम करून. आता मला तुला सांगावं असं वाटलं पुढे जाऊन आणखीन एवढं सायन्स आहे, अथांग समुद्र आहे. म्हटलं ना मी, योगाभ्यास म्हणजे अथांग समुद्र आहे. म्हणजे जिथे या 3 नाड्या एकमेकांना छेद देतात ना, तिथे तिथे आपले चक्र त्याची स्थानं सांगितली आहेत चक्रांची. आणि ही चक्र आहेत कनेक्टेड टू आपल्या संस्था, ज्या ॲटोमॅटिक नर्व आपल्या सिस्टीम्स चालू आहेत, त्या सगळ्या संस्था त्या ठिकाणी आहेत. नर्वस सिस्टीम मग इथे आहे पूर्णपणे आपल्याला माहिती आहे इथून आपल्या 2 नळ्या जातात, एक अन्ननलिका, एक श्वासनलिका. बरोबर. सो ते विशुद्ध चक्र म्हणजे आपल्या श्वसन मध्ये शुद्धी करणारं हे विशुद्ध चक्र. मग त्याच्यानंतर अनाहत चक्र, रक्ताभिसरण बघतो अनाहत चक्र. आता तू जर का प्राणायाममध्ये बघितलं असशील, आपल्या क्रियांमध्ये दुसरं प्राणाकर्षण करतो आपण. प्रत्येक चक्रावर लक्ष देत 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 आपण जातो आणि प्रत्येक चक्रावर लक्ष देत देत आपण वर येतो. सो मी मुलांना जेव्हा रविवारच्या क्लासला त्यांना सांगायची गमतीत की दररोज उठल्यावर प्रत्येक चक्राला तुम्ही गुड मॉर्निंग म्हणा, त्यांना ते समजतं ना. सो प्रत्येक चक्राला तुम्ही गुड मॉर्निंग. मग स्वाधिष्ठान चक्र आहे, मूलाधार चक्र आहे आणि शेवटचं आहे ते मूलं. सो शेवटचं तिथे लक्ष केंद्रित घेऊन जा. सो अशी संबंध सायन्स आहे. अरे सो शोधांशी तुम्ही ना प्रत्येक प्रश्नाची खूप डिटेलमध्ये उत्तरं दिली, कारण योगा हेच स्वतः खूप डिटेल्ड असल्यामुळे आणि ते तुमच्यामध्ये पुरेपूर असल्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न हा अत्यंत व्यवस्थितपणे आन्सर केलेला आहे. आता मला एकच तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे की जे शुभयोगा केंद्र आहे त्याचं पुढची वाटचाल तुम्ही कशी बघता? म्हणजे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत ज्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत? सो त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. एक तर मी तुझ्या आधीचं म्हटलंस त्याच्यासाठी मी तुला सुरुवातीलाच धन्यवाद दिले, कारण तू माझ्या स्मृती जागृत केल्यास. असं परत लागतं, कारण योगसूत्रांमध्ये सांगितलं आहे हळूहळू स्मृतीपुरी शुद्ध हो. सगळ्या स्मृती आणि सगळ्या हे बंद करून टाकायच्या. त्यामुळे सगळ्या स्मृतीला वाव द्यायचा नाही. ते म्हणजे मागच्या सगळ्या स्मृती येत राहतात आपल्याला आणि आपल्याला त्रास देतात त्या. म्हणून त्याच्यात सांगितलं जरा तुम्हाला समाधीपर्यंत जायचं असेल तर हळूहळू सगळ्या स्मृती बंद करून टाका तुम्ही, आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकाल. तर तू मला परत एकदा अभ्यास करायचा चान्स दिलास, मी तुझेच धन्यवाद मानते. आणि शुभयोग केंद्र जे आहे ते तुला आपण आता बोललोच की ते उपचार केंद्र आहे त्या ठिकाणी, आणि त्याला एक सेटअप लागतो.
आणि मला अतिशय माझ्या मनापासून विचारायचं, मला अतिशय आता इच्छा आहे की फक्त एकच माहीममध्ये नसावं, असं सगळीकडे असं केंद्र व्हावं. फक्त त्याला काय आहे की त्याला थोडा अभ्यास करायला लागतो, शरीरशास्त्राचा पूर्ण अभ्यास करायला लागतो. अगदी तुला सांग, मी आम्हाला डॉक्टर कर्णिकाने सांगितलं की यू आर बेअरफूट डॉक्टर्स, यू हॅव टू बिकम बेअरफूट डॉक्टर्स, की तुम्हाला आम्ही प्रत्येक हाड आणि हाडाचा अभ्यास करतो. आम्ही प्रत्येक मसल कुठे काय करतो, एक्सटेन्शन कोण करतो, एक्सटेन्सर्स कुठलेत, मग कुठले तुम्हाला सगळे ओढून घेणारे आहेत, फ्लेक्झर्स कुठलेत, ह्या सगळ्याचा आम्ही, रोटेटर्स कुठले स्नायू आहेत, या सगळ्याचा अभ्यास करतो आणि शिक्षक पण करतात. त्यामुळे योगा, पारंपरिक योगा करायचं असेल तर एक हॉल घ्यायचा, चालू करू शकतो माणूस. पण आमच्या पद्धतीचा, आत्ता जो जरुरीचा आहे, आत्ता ज्यांना व्याधी आहे आणि ज्यांना याचा खूप उपयोग होतो, त्यांना सगळा सेटअप करावा लागतो. तर मी म्हणेन, एखादी कंपनी तुम्ही टीमवर्कनी करता, तुम्ही पार्टनर्स एकत्र येतात आणि सगळेजण त्यामध्ये हे करून एक कंपनी चालू करता, तसं का नाही तुम्ही हे करू शकत? कंपनी चालू करा एक एक वेगवेगळ्या ठिकाणी, तर याचा उपयोग होईल ना. नाहीतर कसं की मी थांबले की केंद्र थांबलं, असं नको व्हायला. आता तू भले थोडं थोडं जे माहिती झालंय ते कधीतरी घरी करशील, पण त्याला एक शिस्त पाहिजे की बाबा, एक साधारण तुला सांगते मी की असं आम्ही म्हणतो की 24 तासाची किल्ली आहे. दर 24 तासाला तुम्हाला परत ही किल्ली द्यावी लागते योगाची. 23 तासांनी 1 तासाची किल्ली आहे. आता 1 तास नाही जमलं तर अर्धा तास करा, एखाद दिवशी अर्धा तास, एखाद दिवशी 15 मिनटं. आता यूट्यूबवरती व्हिडिओज पण घातलेत, 53 व्हिडिओज टाकलेत, प्लेलिस्ट टाकलेले आहेत. ऑफकोर्स ते पारंपरिक आहेत, त्याच्यामध्ये साधनं घेऊन करताच येणार नाही. त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला तो सेटअपच पाहिजे. तू बघितलेस आपल्याकडे बेंचेस, रेलिंग, हे सगळं लागतं. खूप ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा मी सुरू केलं ना, तेव्हा 5-6 ठिकाणी केंद्र सुरू झाली होती आपली. बरोबर. पण हळूहळू त्यांना काय वाटायला लागतं, म्हणजे मग मला वाटलं की आपल्या स्वतःच्या जागेमध्येच करावं, ते आपलीच जागा असायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये अडथळे येणार नाहीत, थांबणार नाही ते. नाही तर सडनली ना कोण वाटायला लागतं की अरे 50 स्टुडंट्स झाले, म्हणजे ह्यांना खूप अगदी फायदा व्हायला लागला. पण त्याच्या मागे किती आहे काम, अभ्यास किती करावा लागतो प्रत्येक टीचरला. जसा तो एखादा साधक आमच्याकडे येणारा जरा बरा व्हायला लागतो किंवा त्याला असं वाटतं, तर जास्ती आमच्याकडे सगळ्या शिक्षिकाच आहेत, कारण त्यांना असं समजून चुकलं की मला काहीतरी एक वेगळं मिळालं. फक्त माझं घर, पूर्वी सगळ्या गृहिणीच होत्या ना, आता काही ज्या मावश्या तेव्हा येणाऱ्या त्या तर इतक्या अजून, अगं शुभदा तुझ्यामुळे आम्ही काहीतरी करू शकलो आयुष्यामध्ये. प्रत्येकाला एक समाधान वाटतं की मी काहीतरी समाजासाठी करू शकलो, म्हणजे यम आपण म्हणतो ना, काहीतरी मी करू शकलो. तसं आमच्याकडे जरा बरे झालेले सगळे साधक, त्यांना मी म्हणते चला टीचर व्हा आणि दुसऱ्यांना मदत करा. तुम्ही बरे झालात, आम्ही बरे झालो, दुसऱ्यांना मदत करा आणि मग ते बरं. सो मला फार असं वाटतं अभिषेक की अशी खरंच योग केंद्र, उपचार केंद्र ठिकठिकाणी निघावीत. आणि तुमच्यासारखे यंग, म्हणजे त्यावेळेस जेव्हा मी सुरू केलं 30 वर्ष होतील बघा या मेमध्ये, त्यावेळेस मी पण यंगच होते, त्यामुळे मी एवढा प्रवास करू शकले आणि मला काही व्याधी नव्हती सर्वात म्हणजे, त्याच्यामुळे मला हे करता आलं ना. पण तसं तुम्ही जरी सुद्धा जरी व्याधी असलेले पण आता तुला माहिती आहे तू बरा झालास, पण ते राहिलं पाहिजे. आणि राहील कधी, जेव्हा तू खरंच याच्यामध्ये आणखी अभ्यास करशील तेव्हा बघ, विचार कर, अशी असंख्य योग केंद्र व्हावीत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. एक मिनिट, मला एक गोष्ट सांगायची आहे. हां, की शेवटचं जे आहे तुझं, शेवटचं तू म्हणतोस की ज्यांनी कधीच केला नाही आणि आता तुम्ही, किंवा तू मला हा प्रश्न विचारणार पण असशील. नाही, मी तुम्हाला मगाशीच विचारलं की असा एखादा व्यक्ती आहे ज्याने आजपर्यंत योगाच केला नाही आहे, ओके, सो त्या व्यक्तीसाठी त्यांनी योगा कसा
सुरुवात करावी किंवा कसं चालू करावं ह्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं. किंवा सर्वांना मला काय संदेश आहे, बरोबर. बरोबर इथे आहे ना हा, कॅमेरा? बरोबर तिचा काय सर्वांना मला काय संदेश आहे, अगदी साधं. दररोज सकाळी उठल्यावरती आपले 206 हाड आहेत ना, आणि सांधे पण भरपूर आहेत. हातातच बघितलं ना तर आपल्या हातामध्ये 26 हाडं आहेत. तर काय करायचं आपल्याला आता उद्यापासून? सकाळी उठल्यावर एक 5 मिनटं द्या, 10 मिनटं जा, पायाची बोटं हलवायला लागा, घोटे हलवा, गुडघे हलवा, तिथे झोपल्या झोपल्याच कंबर हलवा. आम्ही त्याला पेल्विक टिल्ट म्हणतो. पेल्विक ट्विस्ट करा. मग हाताची बोटं हलवा, कोपरं हलवा, खांदे हलवा, सगळे सांधे मोकळे करून घ्या. एखाद दिवशी तुम्हाला फक्त पायाचे सांधे मोकळे करायला जमेल, हरकत नाही. आणि दुसरं असं, जिथे कुठे तुम्ही काम करत असाल तिथे असं बघा की तुमची साम्यावस्था ढळत नाही. म्हणजे कसं की तुम्ही असे वाकडे होऊन असे बसून राहत नाही फार वेळ, किंवा तुम्ही उभ्या उभ्या असे रेलून उभे राहता. तसं झालं ना की तुमची साम्यावस्था ढळते. तुम्ही इथे काही करत असाल, कॉम्प्युटरवर बसले असाल, तर तुम्ही कोपरं अशी ठेवा वरती. माझा नेहमी एक सल्ला असतो की कोपरं वरती ठेवा. म्हणजे हे प्रॉप आहे तुमचा हा जो प्रॉप आहे, शरीर ज्याचे तुम्हाला कामं करायची आहेत, तो प्रॉप व्यवस्थित ठेवण्यासाठी या सगळ्या सूचना आहेत. त्यामुळे तुम्ही असे बसा, पाठ सरळ ठेवा, शक्यतो वेडवाकडं बसू नका. तुम्हाला काही व्याधी जडली तर तुम्हाला डॉक्टर हेच सांगतात की 1 तासानी तुम्ही उठा आणि एक फेरी मारून या. तेव्हा मला तुम्हाला सर्वांना असं सांगायचं आहे की तुम्ही उद्या सकाळपासूनच अगदी गादीवरच हे करायला लागा. कारण योगा दुसरं काही नाही, पण फक्त आपले सगळे सांधे हलवणे, आपले सगळे स्नायू हलवणे, आणि त्यांनी आपण सुदृढ राहू शकतो. नमस्कार. थँक्यू सो मच. हे कन्व्हर्सेशन खरंच खूप छान झालं. योगाबद्दल बऱ्याच गोष्टी आम्ही शुभदाताईंनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या. तेव्हा आता जो संदेश तुम्हाला शुभदा मावशींकडून मिळालेला आहे त्याच्यावरती विचार करू नका, सरळ आचरण चालू करा उद्यापासून. आणि हा एपिसोड एवढा वेळ आमच्यासोबत राहून एकदम लक्ष देऊन बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार. हा एपिसोड तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला एक लाईक नक्की करायला विसरू नका. थँक्यू सो मच सुद्धा आमचे तुम्ही इथे आल्यात आणि तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, योगाबद्दल एवढ्या छान प्रकारे माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा